गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाण टू लडाख बाईक राईडचा 22वा दिवस आहे आणि आज आम्ही काय करणार आहे, कुठे जाणार आहे ही नंतरची गोष्ट आहे, ते नंतर डिस्कस करू. पहिला आधी तुम्ही आमची रूम बघून घ्या, कारण का आम्ही ह्या रूममध्ये 2 दिवस राहिलो होतो. पण थंडीच्या कारणानं मी तुम्हाला रूमही दाखवली नाही आणि रूमच्या बाहेर काय ते पण दाखवलं नाही. आज मनसोक्त बघून घ्या. हा किंग साईज बेड आहे, ह्यावर मी आणि आणखी झोपलो होतो. समोर चेतन मालक आणि साईडला अक्षय झोपलेला सिंगल बेडवर. हांडलेमध्ये मोस्टली तुम्हाला हॉटेल स्टे बघायला भेटणार नाही, पण होमस्टे नक्की भेटायला मिळेल. आणि होमस्टे हॉटेलपेक्षाही भारी आहे. हा बाहेरचा व्ह्यू आहे, बघू शकताय. आणि अक्षय नेहमीप्रमाणे बाईकवर मटेरियल लोडिंगचे काम चालू आहे, सामान लोडिंग करत आहे. आणि हे किचन आहे, किचन जिथे सगळेजण एकत्र बसून संध्याकाळी जेवतात किंवा तिने होमस्टेमध्ये तुम्हाला जेवण इन्क्लुडिंग असते. आणि इथे बसून आम्ही रात्री जेवत होतो. आणि बाहेरचे जे टुरिझम आहेत किंवा बाईक रायडर्स ते बी एकत्र येऊन बसत होते, त्यामुळे आम्हाला इतरांची ओळख झाली. आणि खूप खतरनाक फिलिंग येते इथं आल्यावर तुम्ही एकत्र बसून जेवण्यात किंवा गप्पा गोष्टी करण्यात. दोन दिवस आम्ही थंडीने कुडकुडत रूममध्ये झोपलो होतो. आणि आम्हाला माहीत नाही, जिथे आम्ही जेवलो त्याच किचनच्या खालच्या साईडला हा खजाना आहे. म्हणजे हा किराणा मटेरियलचं दुकान आहे, जे की ओनरचीच आहे. आणि इथे सगळे मिळते, पेट्रोल सकट तुम्हाला थंडीपासून वाचण्यासाठी बाकीच्या वस्तू पण भेटतात. कोल्ड्रिंक, खाणं पिणं सगळं काही भेटते इथे. आत्ता आम्ही चाललो आहे हांडलेवरून लोमा ब्रिजला. लोमा ब्रिज जबरदस्त आहे, बघायला तुम्हाला आवडेल. आणि ते सोडण्याआधी पहिला पेट्रोल ओतून घेतलेलं आहे. आणि ज्या मालकाकडे आम्ही पेट्रोल होतो, जे आम्ही राहत होतो तिथेच पेट्रोल ब्लॅकनं मिळते. पण हांडले गावात तुम्हाला पेट्रोलची सोय होऊन जाईल. सो आम्हाला आय थिंक 150 ते 160 रुपये पर लिटर पडलेलं आहे. ते घेऊन आम्ही आता भरून टाकी पुढे चाललेलो आहे, पुढच्या प्रवासाला चाललो आहे. लोमा ब्रिजपासून हांडलेचं डिस्टन्स अराउंड 51 किलोमीटर आहे. आणि हा रोड इतका जबरदस्त आहे, ड्रायव्हिंग करायला, रायडिंग करायला तुम्हाला जबरदस्त वाटणार ह्या रोडवर. आणि ह्या रोडची शूटिंग अक्षयने केला होता, येताना परवाशी ह्या रोडचं शूटिंग केला होता. पण भावाने कॅमेऱ्याचं बटन मारायला चुकला होता वाटतं, ऑन करायचं विसरला होता. कारण कॅमेऱ्याचे जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करतो तेव्हा हा व्हिडिओच नव्हता त्यामध्ये. पण आता जाताना व्हिडिओ मी करत आहे, बघू शकता किती जबरदस्त रोड आहे. थंडी जबरदस्त आहे. परवा मी पँगॉंग लेकवरून येताना लोमा ब्रिजला थांबलो होतो, जो की समोर दिसतोय. आणि तेथील फुटेज किंवा जे व्हिडिओ कॅच केले होते ते पण करप्ट झालेले आहेत आमच्या गोप्रोमधून. पण आता आम्ही परत रिकॅच करत आहे. आणि समोर दिसतोय तो लोमा ब्रिज आहे. हेवी तर आहेच आणि त्यामुळे दमदार तर आहे, कारण बिहारवाल्याने बांधलेला आहे. आणि पाण्यामध्ये JCB पण दिसतोय. JCB अडकलेला आहे का थांबलेला आहे माहीत नाही, पण तो दिसतोय. आणि हा तो ब्रिज बघू शकताय. सध्या मी नोव्हेंबरमध्ये आहे आणि इथे पेट्रोल पंप भेटतो आपल्याला. आणि टाक्या पहिला फुल करून घेत आहे, कारण का हांडलेमध्ये आम्ही 5 लिटर्स घेतले होते, कारण ब्लॅकने भेटले होते. त्यामुळे इथपर्यंत आलो. इथून आम्हाला सरचूला जायचं आहे, त्याचा रूट खूपच लांब आहे आणि शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न चालू आहे आमचा. आता इथून खरी मजा आहे बघा. इथून लेह आहे 180 किलोमीटर आणि तिथून लेहमधनं तुम्ही सरचूला जायला अराउंड 300 किलोमीटर लागतात, म्हणजे जवळपास 500 किलोमीटर रस्ता आहे. पण आपण असे न करता शॉर्टकट घेणार आहे. आपल्याला 240 ते 260 किलोमीटरमध्ये सरचूला जायचं आहे. ते कसं जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. आता आपण चुसूल मार्गे लेहला न जाता चुमातांग रोड पकडायचा आहे. चुमातांग हायवे आहे, तो रोड पकडून आम्ही चाललेलो आहे. त्या रोडनं जर गेला चुमातांग रोडनं तरी बी तुमचे 150 किलोमीटर वाजते. सो आम्ही ह्या रोडनं चाललेलो आहे. आणि पुढे जाऊन अजून एक लेफ्ट टर्न आहे, तिथून जर गेला तर तुम्हाला 240 ते 260 किलोमीटरमध्ये सरचूला पोचताय तुम्ही. आता आम्ही जे रायडिंग केलं तो चुमातांग हायवे आहे. तो जो दिसतो तो चुमातांग हायवे आहे. आणि इथे जे चेकपोस्ट आहे, ह्या चेकपोस्टवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, जो की जातो पांगला. पांगवरून जातो डायरेक्ट मेरूला. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही खूप शॉर्टकट घेत आहे. अराउंड 250 किलोमीटर वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण रोड बघू शकताय, शॉर्टकट घेतो याचा अर्थ रोड खराब आहेत असे नाहीत. रोड एकदम खतरनाक आणि चांगले आहेत, म्हणजे दिसायलाही आणि चालवायलाही रोड चांगले आहेत. आणि रहदारी बी हवी आहे, त्यामुळे तुम्ही निवांत ह्या रोडनं जाऊ शकता. आणि दिवसा जावा, कधी पण दिवसा रायडिंग करणं सेफ असते. आणि मी प्रिफर करतो की दिवसाच रायडिंग करत जावं कधी पण इथे ह्या एरियामध्ये तरी. आमचा डे टार्गेट असतो डेली 400 ते 500 किलोमीटर.
मग आता मी 250 किलोमीटर सर्च करणार हे आमच्या ग्रुपशी डिस्कस केलो, मी आणि चेतन वगैरे डिस्कस केलो. मग चेतन साहेब म्हणाले की आपण तिथून मनाली करू शकतो, पण त्यांना माहीत नाही की पुढे जो घाटालूप्स आहे जो की सगळ्यात डेंजरस रोड आहे किंवा जो डेंजरस घाट आहे, आणि तो जाण्याआधी इतके रस्ते खराब आहेत की तुम्हाला मी म्हणजे स्टडी केलं तो थोडीफार, त्याच्यावरून तुम्हाला सांगतो. पण मला असं वाटतं की मी स्टडी केल्या म्हणजे बरोबरच असणार. त्यामुळे मी म्हणतो की एक रेस्ट घेऊनच आपण पुढे जायला पाहिजे. काल तर आम्ही ह्या ट्रिपचा जो डेस्टिनेशन पॉईंट होता उमलिंगला पास तो करून आणतो, आणि तुम्हाला सांगितलं कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झालेली आहे, आणि तिथून कसे रूमला पोचलो ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण का पुढे जाऊन एक नदी होती आणि त्या नदीमध्ये माझी बाईक अडकली होती आणि नदीत बाईक रुतली होती, आणि ती बाईक कितीही गेलं काढता येणं, कारण एक तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, आम्हाला ती बाईक वळता येणं चालते, बाहेर पाण्यातून वळता येणं चालते, आणि पूर्ण शूज वगैरे सगळे ओले झाले होते. आणि किचन माझे नशीब आर्मीवाले आहेत, इथे आर्मीवाले आहेत, त्यांनी मदत केली, त्यांनी बाईक काढण्यात हेल्प केली. तिथून आम्ही बाईक काढून पहिला जाऊन रूमवर गरम पाण्याने आंघोळ केलेली आहे. आणि नशीब आमचे आर्मीवाले होते म्हणून आमच्या काल बरं वाईट झाले नाही, आणि बरं वाईट व्हायचा काय प्रश्न नव्हता, पण बाईक आमची निघली त्या नदीतून, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खूप डेंजरस काल मोमेंट होते आमच्यासाठी, पण लाईफची थ्रिलर आहे, जी लाईफची मजा आहे ती सगळी आम्ही काल घेतलेली आहे. आणि खरंच कॅमेरा चालू असता तर तुम्ही बघून वेळ लागले असते तुम्हाला की आम्ही काय काय केले, पण मजा आली, सगळ्या गोष्टीत मजा आली. आणि आर्मीवाल्यांचे खरंच थँक्यू, त्यांनी होते म्हणून आम्ही काल बाईक नदीतून बाहेर काढण्यात यशस्वी पार पडलेलो आहे. सकाळपासून रायडिंग करतो आहे. सो एका छोट्याशा टपरीवर थांबून आम्ही आता थोडे स्नॅक वगैरे खात आहे. मी तर सूप घेतलेलं आहे गरम व्हायला, कारण थंडी खूप आहे, आणि अंकितने पण सूप घेतलेलं आहे, मग साहेबांनी मॅगी वगैरे घेतलेले आहेत. सो शेअरिंग करता आम्ही खात आम्ही आता इथून पुढे जाणार आहे. पहिला पोटपूजा करून घेतो. जिथे रस्ते नाहीत तिथे पण रस्ते निर्माण केले आहेत बिहारवाल्यांनी. सो किती कौतुक करेल तेवढं कमी आहे त्यांचे, आणि त्यांचे जे शौर्याचे काम आहे त्याला खरंच सल्यूट आहे आमचा. आणि खरं तरी आर्मी पर्सनसाठी केलेले आहेत, आणि आर्मी पर्सन जे आहेत ते भारताच्या संरक्षणासाठी असतात, आणि त्यांना योग्य जागी ट्रान्सपोर्टिंग सेवा जर भेटली तरच त्यांनी आपल्यासाठी कार्यरत होऊ शकतात, आणि त्यांची सोय करणे, त्यांची केअर करणे हे आपले परम कर्तव्य आहे. हिमाचल प्रदेशमध्ये लँडस्लायडिंग खूप होते, त्यामुळे रस्ते खूप खराब होतात, म्हणजे जितके कराल तेवढे खराब होत राहतात लँडस्लायडिंगमुळे. त्यामुळे अजून तरी रोड आपल्याला चांगला भेटलेला आहे. पुढे जाऊन रोड खराब आहे असे ऐकायला मिळाले होते मागच्या टपरीवर आम्हाला. आणि त्याच्या पुढे आम्हाला सरचूला जायसाठी घाटालूप्स कवर करावं लागणार आहे, आणि दिवसा करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण घाटालूपची एक हॉरर स्टोरी पण आहे. काय स्टोरी आहे ती मी उद्या सांगतो. त्यांनी फक्त म्हटले की एक स्टोरी आहे त्या घाटालूप. हाय काय रस्ता आहे बघा रे, काय जबरदस्त रस्ता आहे यार. अशा रोडवर आम्ही रायडिंग करवले, खरंच मला पटना झाले. आणि मेन गोष्ट म्हणजे क्लायमॅट बी बघू शकते, ओपन स्काय आहे आणि रस्ता जबरदस्त यार. खरंच मजा यायला रायडिंग या रोडवर, बाईक रायडिंग करायला मला तरी. हे छोटेसे पांग विलेज आहे. लेह मनाली हायवेवर हा तुम्हाला पांग विलेज भेटतो. इथे आम्ही चहा पाण्यासाठी थांबलेलो आहे. पूर्ण बॉडी अशी थंडीनं म्हणजे कुडकुडत आहे आमची आता सध्या. सो आम्ही चायची खूप गरज आहे आम्हाला इथे. आता एक नवीन स्टोरी सांगतो तुम्हाला ऐका. इथून सरचू आहे जवळपास 77 किलोमीटर, आणि तिथून मनाली 200 किलोमीटर आहे. सो मालक म्हणाले ते चेतन मालक की आपण मनालीला जाऊन स्टे करूया तिथे. पण तिथे एक आजी होती जी चाय वगैरे विकत होती. ती सरळ म्हणली यहाँ से आगे जाएगा, सरसूचे आगे तो मर जाएगा म्हणाली. हे ऐकूनच मालक गारटलेले आहेत, आणि मालकानेच प्लॅन केलेलं आहे की आम्ही स्टे करणार आहे आता सरचूमध्ये. कारण सरचूपर्यंत जाऊ तोपर्यंत रोड खूपच खराब आहे, आणि त्यांना पटत नव्हते की करूया म्हणाले ते नाईटला रायडिंग आणि रस्ता कवर करूया म्हणत होते. पण नाही आहे, ते रॉंग आहे. अशा ठिकाणी नाईटला रायडिंग करू नका. मीही करत नाही, तुम्हीही करू नका. बघा भेटला की नाही ऑफ रोडिंग. आजी म्हणाली तिथे बरोबर आहे, कारण का सरचूपर्यंत जाऊ तोपर्यंत रात्र होणार आहे. त्यामुळे उसके आगे जाओगे तो मर जाओगे. डेफिनेटली असंच झालं असतं. सो आम्ही आता सरचूमध्ये स्टे करणार आहे. सरचू अजून 60-70 किलोमीटर आहे का, त्याच्या आधीच हा ऑफ रोडिंग भेटेल. आणि ऑफ रोडिंग पूर्ण 60 किलोमीटर आपल्याला भेटणार आहे. त्याच्या आधी एक 20-30 किलोमीटर आम्हाला घाटालोप पण भेटणार आहे. तो रस्ता पण डेंजरस आहे. आणि
आणि इथल्या प्रशासनाचं जितके कौतुक करत तेवढं कमी आहे. कारण का लँडस्लायडिंग व्हायला याचा अर्थ त्यांनी रोड करायचे बंद होत नाहीत. जितके लँडस्लायडिंग होतात त्यानंतर हे रोड तयार करतात, पुनर्वसन करतात त्या रोडची, जेणेकरून हा हायवे आहे, लेह मनाली हायवे आहे, त्यामुळे रोड करत राहतात. आता हा रोड चालू आहे, बघू शकताय. लेफ्ट साईडला आपल्याला रिव्हर दिसते. आता सध्या पाणी कमी आहेत, पण जर सीझनमध्ये आला तर खूप पाणी असते. आणि थंडीत जर आला तर पूर्ण बर्फाची चादर ओढून घेतलेली नदी असते ती. त्यावेळेला बघायला तुम्हाला खूप आवडेल, येऊन जावा कधी जर आला तरी. ऑफ रोडिंग काय संपत नाही वाटतं आज, कारण का बघल जिथं दिसेल तिथं रस्ता तयार किंवा रिकन्स्ट्रक्शन चालू आहे आणि पूर्णपणे ऑफ रोडिंगच आहे. सो हळूवार जायला लागणार आहे आम्हाला अशा रोडवरून. सध्या आपण नक्कीला पॉईंटवर आहे, नक्कीला हाय स्टेशनवर आहे आणि 15,000 फीटवर आहे, समथिंग 15,547 फीटवर आहे. पण आता 19,000 फीटवरून आम्ही आलेलो आहे, त्यामुळे हे काय मला नॉर्मलच आहे. पण जर तुम्ही मनालीवरून आला तर तुम्ही इथे तुमची इथं हालत खूप खराब होणार आहे ह्या पॉईंटला. चला, ऑफ रोडिंग तर काय संपन्न झालं आहे, पण मोबाईलच्या बॅटऱ्या संपलेल्या आहेत, गोप्रोच्याही दोन्ही बॅटऱ्या संपलेल्या आहेत, पॉवर बँक पण संपलेला आहे, डेड झालेला आहे. सो पुढे जाऊन आम्हाला चार्जिंग करावं असं वाटले तरी पण सरचूमध्ये पण लाईट नाही, कारण त्या एरियामध्ये फक्त सोलार पॅनलवर त्यांनी जगतात, त्यामुळं तिथं चार्जिंग करायची बी जरा कठीणच बात आहे. सो आम्ही आज कसे घाटा लूप कवर करून सरचूला पोचलो, तिथे रूम कशी शोधली आणि काय काय झाले हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला नाही सांगतो तोंडी. आणि आता मी तुमचा निरोप घेतो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा. जय शिवराय.